कारणाध्यासाचा कसा संभव आहे ते आता सिद्धांती सांगू लागलेले. पूर्वपक्षाने शंका केली होती की तुम्ही जे म्हणता बंधाचा अध्यास झालेला आहे आणि ते बंधाच्या अध्यासाला कारणाज्ञान आहे, ते अज्ञान पण अध्यास असेल, पण या कारणाध्यास हा संभवतच नाही असं पूर्वपक्षाचं म्हणणं. कारणाध्यास म्हणजे आज्ञा आणि ते संभवत नाही. का संभवत नाही? कारण तुमच्या मतामध्ये आत्मस्वरूपाचं अज्ञान आत्म्याच्या ठिकाणी राहतं आणि ते बंध निर्माण करतं असं म्हणणं आहे तुमचं. त्या बंधाला कारण अज्ञान आहे ते आत्म्याचंच आहे. पण आता आमचं म्हणणं असं आहे की आत्मा हा तुमच्या मतानुसार ज्ञानस्वरूप आहे. मग ज्ञानस्वरूप असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान कसं काय राहू शकत नाही. कारण जसं प्रकाश आणि अंधार यांचा जसा विरोध आहे तसं ज्ञान आणि अज्ञान यांचा काय आहे? विरोध आहे. आत्मा ज्ञानस्वरूप असल्यामुळं ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहणं शक्य नाही. म्हणजेच अज्ञानाचं काय झालं? असंभव सांगितलं बरोबर. मग त्याचं उत्तर सांगतात वेदांती, अरे बाबा, आत्मा हा जरी ज्ञानस्वरूप असला तरी त्याच्या ठिकाणी ज्ञान राहत नाही असं, अज्ञान राहत नाही असं नाही. अज्ञान सुद्धा त्याच्या ठिकाणी राहतं. कसं काय ज्ञानाचं अज्ञानाचं विरोध आहे? अरे आत्म्याच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते सामान्य ज्ञान आहे. कसलं ज्ञान आहे? आत्मा ज्ञानस्वरूप आहे जे म्हणतात ते आत्म्याचं ज्ञान कसं आहे? सामान्य ज्ञान आहे. ते व्यापक आहे. व्यापक असणारं त्याला सामान्य म्हणत असतात. आणि आत्म्याच्या ठिकाणी जे अज्ञान आहे ते विशेष अज्ञान आहे. आत्म्याच्या विशेष स्वरूपाचं काय? अज्ञान आहे. आणि विरोध हा सामान्य आणि विशेषामध्ये नसतो, विशेषाविशेषामध्ये असतो. विशेष रूपाचं अज्ञान आणि विशेष रूपाचं ज्ञान याचा काय राहील? विरोध राहील. आत्म्याचं ज्ञान सामान्य असल्यामुळं सामान्य ज्ञान त्या अज्ञानाला काही करत नाही, विरोध करत नाही. जर त्यांनी त्या अज्ञानाचा विरोध केला असता तर आपण झोपल्यानंतर आपल्याला जे अज्ञानाची अनुभूती येते ती अनुभूती झाली नसते. ज्या अज्ञानाची अनुभूती कुठे येते? ज्या अर्थी आपण जागा झाल्यावर आपण असं म्हणतो की मी रात्री सुखानं निजलो होतो, मला काही कळलं नव्हतं, म्हणतो का नाही? की काही न कळणं म्हणजे काय? अज्ञान आहे. त्याची स्मृती व्हायला लागली आणि स्मृती अनुभूत विषयाचीच होत असते. ज्याचा अनुभूत नाही त्याची स्मृती होते का? होत नाही. आणि ज्या अर्थी जागा झाल्यावर स्मृती होते त्या अर्थी आपण झोपेमध्ये ते अज्ञान काय केलेलं आहे? अनुभवलेलं आहे. म्हणजे आपल्याला झोपेमध्ये अज्ञानाची काय आहे? अनुभूती आहे, अज्ञानाचे ज्ञान आहे. मग आता जर अज्ञानाचा ज्ञानाचा विरोध असता तर आपल्याला झोपेत त्या अज्ञानाचं ज्ञान झालं असतं का? झालं नसतं. त्या अर्थी ज्ञान होते, त्या अर्थी ज्ञानाचं आणि अज्ञानाचं काही नाही, विरोध नाही आहे. ज्ञानाचं आणि अज्ञानाचं, पण सामान्य ज्ञानाचा आणि अज्ञानाचा विरोध नाही. विशेष ज्ञानाचा आणि अज्ञानाचा काय आहे? विरोध आहे. समजते का काय म्हणतो मी ते? मग आता सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान, व्यापक असणारं चैतन्य त्याला सामान्य म्हणतात. ज्ञान म्हणजे चैतन्य. ज्ञान म्हणजे काय? चैतन्य. तर व्यापक जे चैतन्य त्याला सामान्य चैतन्य म्हणतात. आणि अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य त्याला काय म्हणतात? विशेष चैतन्य म्हणतात. आणि सामान्य चैतन्याचा अज्ञानाशी विरोध नाही, विशेष चैतन्याचा काय आहे? अज्ञानाशी विरोध आहे. जसं लाकडामध्ये अग्नी असतो, पण तो लाकडात असलेला अग्नी सामान्य असतो आणि तो सामान्य अग्नी अंधार दूर करत नाही. का करतो? करत नाही. पण तोच अग्नी एखाद्या निमित्तानं घर्षणानं वगैरे तो विशेष बनला लक्षामध्ये, आणि एखाद्या लाकडाला लागला, कापडाला लागला, वस्त्राला लागला, म्हणजे तो विशेष बनला. वातीला लागला तो काय होतो? विशेष. मग लाकडातला सामान्य अग्नी विशेष बनला
की मग तो विशेष अग्नी अंधकार दूर करतो. सामान्य असलेला अग्नी अंधार दूर करत नाही. सामान्य अग्नीचा आणि अंधाराचा विरोध नाही. अंधारात किती लाकडं पडलेली असते, ट्रकभर लाकडं जरी असली, ट्रकभर लाकडात प्रत्येक लाकडात अग्नी आहे, पण तो अग्नी काय करत नाही, अंधार दूर काही नाही करत. त्या लाकडात असणारा अग्नी कसा असतो, सामान्य असतो. पण त्याच्यातलाच प्रगट झाला आणि लाकडाला लागला त्याच मग विशेष मानला की मग काय होतो, अंधार दूर करतो. कळलं का, समजतंय का? मग तसं सामान्य जे व्यापक चैतन्य असतं ते सामान्य व्यापक असणारं चैतन्य ते अज्ञानाला विरोध करत नाही. परंतु ते चैतन्य जेव्हा अंतःकरण वृत्तीमध्ये मी ब्रह्म आहे अशी जेव्हा अंतःकरण वृत्ती होत असते, कशी वृत्ती, कसल्या वृत्तीत नाही, शास्त्राचं चिंतन करून गुरुच्या वाक्य उपदेश करून त्या उपदेशाने चिंतनाने ज्या वेळेला मी ब्रह्म आहे अशी वृत्ती तयार होत असते, मग अशा वृत्तीमध्ये मी ब्रह्म आहे अशा वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं जे चैतन्य असतं ते चैतन्य अज्ञानाच्या काय असतं, विरोधी असतं. अशी वृत्ती झाली मी ब्रह्म आहे, मग त्या मी ब्रह्म आहे अशा वृत्तीमध्ये जे चैतन्य प्रतिबिंबित होतं, मग ती प्रतिबिंबित झालेलं चैतन्य अज्ञानाचा काय करतं, विरोध करतं, नाश करतं. म्हणजे विशेष चैतन्य हे अज्ञानाच्या काय असतं, विरोधी असतं. समजलं का? सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नसतं. कळलं का? हा झाला एक पक्ष, याला अवच्छेदवाद म्हणतात. याला काय म्हणतात? मग या अवच्छेदवादामध्ये ऐका, अवच्छेदवाद्यांनी मानलेला आहे का नाही? यांच्या मतामध्ये चैतन्य अज्ञानाच्या विरोधी. काय विरोधी? चैतन्य. कोणता चैतन्य? विशेष चैतन्य, अंतःकरण वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य. ते चैतन्य काय आहे? अज्ञानाच्या विरोधी आहे. आणि त्या चैतन्याला सहकावी कोण आहे? त्या अंतःकरणाची वृत्ती आहे. म्हणजे विरोध चैतन्याचा आणि अज्ञानाचा, आणि त्या चैतन्याला सहकावी कोणाचं आहे? वृत्तीच आहे. म्हणजे वृत्ती सहित चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे. कळलं? म्हणजेच विशेष चैतन्य झालं. वृत्ती सहित चैतन्य म्हणजे काय? विशेष चैतन्य. हा झाला अवच्छेदवाद. हा काय झाला? अवच्छेदवाद. आभासवादाच्या मतात कसं आहे माहिती आहे का? थोडं याच्या उलट आहे. याच्या उलट म्हणजे कसं, ते चैतन्य अज्ञानाच्या विरोधी मानत नाही. मग वृत्तीत जे चैतन्य असतं त्याला ते आभास म्हणतात. त्याला ते काय म्हणतात? आभास म्हणतात. म्हणजे ते चैतन्य. मग त्या चैतन्यासहित म्हणजे त्या आभासासहित त्या वृत्तीतल्या आभासासह वृत्ती चैतन्याची विरोधी म्हणतात, आपलं अज्ञानाची विरोधी म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे आभासवादाच्या मतामध्ये अज्ञानाला विरोधी चैतन्य नसून, म्हणजे आभास नसून वृत्ती आहे. कोण आहे? वृत्ती आहे. आणि चैतन्य म्हणजे साभास चैतन्य हे त्या वृत्तीला काय आहे? साह्य आहे. आलं? सहकार्य आहे. म्हणजे काय? अवच्छेदवाद्यामध्ये आणि आभासवादामध्ये काय फरक आहे? एक जे अवच्छेदवादी आहे ते अज्ञानाच्या विरोधी चैतन्य मानतात आणि त्या चैतन्याला वृत्तीचं साह्य मानतात. आलं लक्षामध्ये? म्हणजे वृत्ती सहकारी मानतात. आणि आभासवादी काय म्हणतात की त्या आभासासह वृत्ती चैतन्य अज्ञानाच्या विरोधी म्हणतात. कोणाच्या विरोधी? अज्ञानाच्या विरोधी आभासासह असलेली वृत्ती ही विरोधी म्हणतात. समजते का? कोण विरोधी? आभासासह असलेली वृत्ती. म्हणजे इथं काय व्हायला लागले? इथं विरोध वृत्तीचा आणि अज्ञानाचा. कोणाचा आहे? वृत्ती अज्ञान घालवते. मी ब्रह्म अशी वृत्ती निर्माण झाली की ती वृत्ती काय करते? त्या अज्ञानाला घालवते. लक्षामध्ये? मग इथं आभास त्या वृत्तीला सहाय्यक आहे. अवच्छेदवाद्याच्या मतामध्ये वृत्ती चैतन्याला सहाय्यक आहे अज्ञान घालवायला, आणि आभासवाद्याच्या मतामध्ये अज्ञान घालवायला आभास वृत्तीला सहाय्य. म्हणजे अज्ञानाचं विरोध अवच्छेदवाद्याच्या मतामध्ये चैतन्य आहे आणि साह्य वृत्तीचा आहे, आणि आभासवाद्याच्या मतामध्ये अज्ञानाच्या विरोधी वृत्ती आहे आणि साह्य कोणाचं आहे?
आभासाचा. कळलं का? असं आहे, फरक आहे. आता तुम्ही म्हणता की काय आपल्या आभासवादी अवच्छेदवादी, तर हे तुम्हाला पहिल्या दुसऱ्या याच्या अगोदर पण गेलं का नाही? आभासवादी आणि अवच्छेदवादी म्हणजे ऐका, व्यापक असणारं चैतन्य, त्या व्यापक असणाऱ्या चैतन्याला जीवाभावाची कल्पना करत असताना जे फक्त अवच्छेदक काय म्हणतात, फक्त वृत्ती अवच्छेदक म्हणतात, त्यांना म्हणायचं अवच्छेदवादी. लक्षामध्ये जीवाचं स्वरूप सांगत असताना व्यापक चैतन्याला परिच्छेदक म्हणून फक्त वृत्ती जी मानतात त्यांना काय म्हणतात? अवच्छेदवादी. आणि केवळ वृत्तीनं मानतात, आभासासह वृत्ती जे मानतात त्यांना काय म्हणतात? आभासवादी. कळलं का? केवळ वृत्ती जे अवच्छेदक म्हणतात त्यांना काय म्हणतात? अवच्छेदवादी. आणि केवळ वृत्ती अवच्छेदक न मानता साभास वृत्ती काय करतात? अवच्छेदक मानतात, त्यांना काय म्हणतात? आभासवादी. इथून कुठून घ्यायचं? 54 पान नंबर शेवट पण झालं ना बघा, ती ठळक मोठी अक्षराची लाईन आहे, तिथून घ्या. सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही, विशेष चैतन्य अज्ञानाच्या काय आहे? विरोधी आहे, असं सांगितलेलं आहे. सर्व व्यापक जे चैतन्य हे सामान्य चैतन्य, आणि अंतःकरण वृत्तीत प्रतिबिंबित असलेले जे चैतन्य ते कोणतं चैतन्य? विशेष चैतन्य. आता काष्ठामध्ये अग्नी असतो हे सर्वांना माहीत आहे, परंतु तो काष्ठस्थित सामान्य अग्नी अंधकाराचा विरोधी नाही. आणि तोच संघर्षापासून प्रकट होऊन वातीशी किंवा दुसऱ्या कोणत्या पदार्थाशी संयुक्त झाला म्हणजे अंधकाराचा तो काय होतो? विरोधी होतो. तद्वार व्यापक चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. मग व्यापक चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही, तथापि वेदांत विचारापासून, वेदांत शास्त्राचा विचार करून अंतःकरणाची जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते का नाही? मी ब्रह्म अशी अंतःकरणाची वृत्ती होते. मग त्या वृत्तीच्या ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य, कळलं का? मी ब्रह्म आहे अशा वृत्तीमध्ये स्थित असणारं जे विशेष चैतन्य त्या अज्ञानाच्या काय आहे? विरोधी आहे. हा प्रथम पक्ष आहे. प्रथम पक्ष म्हणजे अवच्छेदवाद आहे. कोणता? अवच्छेदवाद. दुसऱ्या पक्षामध्ये आभासरूप चैतन्यासहित वृत्ती अज्ञानाच्या विरोधी. आभासासह असलेली वृत्ती ह्या अज्ञानाचे काय आहे? विरोधी आहे. हा आभासवाद आहे. अर्थात प्रथम पक्षात अज्ञान नाशाचा हेतू चैतन्य असून त्याला वृत्ती साह्य. समजलं का? पहिला जो पक्ष अवच्छेदवाद असा, त्यांच्या पक्षामध्ये अज्ञानाचं नाशक कोण आहे? अज्ञानाचं नाशक चैतन्य असून वृत्तीचं काय त्याला साह्य आहे. ही अवच्छेदवादाची रीती आहे. आणि दुसऱ्या पक्षामध्ये म्हणजे आभासवादाच्या पक्षामध्ये अज्ञान नाशाचा हेतू वृत्ती आहे आणि तिला चैतन्याचं काय आहे? साह्य आहे. ही आभासवादाची रीती आहे. जीवस्वरूपाचा विचार करते वेळी सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याला अवच्छेदक म्हणजे संकुचित करणारी फक्त वृत्तीच जे ग्रंथकार मानतात त्यांना अवच्छेदवादी अशा प्रकारचं म्हणतात. बघा, जीवाच्या स्वरूपाचा विचार करत असताना व्यापक असणारं जे ब्रह्मचैतन्य आहे त्या ब्रह्मचैतन्याला अवच्छेदक म्हणून संकुचित, अवच्छेदक म्हणजे संकुचित करणारे फक्त वृत्तीत जे ग्रंथकार मानतात त्या ग्रंथकारांना काय म्हणतात? अवच्छेदवादी म्हणतात. आणि अंतःकरणाची केवळ वृत्ती अवच्छेदक न मानता त्या वृत्ती चैतन्याचा आभास मानून जीवाभावाची साभास वृत्ती अवच्छेदक मानतात. कळलं का? व्यापक चैतन्याला अवच्छेदक म्हणून केवळ वृत्ती न मानता साभास वृत्ती जी अवच्छेदक मानतात त्यांना काय म्हणतात? आभासवादी म्हणतात. अंतःकरणाची केवळ वृत्ती अवच्छेदक न मानता त्या वृत्ती चैतन्याचा आभास म्हणून जीवाभावाची साभास वृत्ती अवच्छेदक मानतात त्यांना आभासवादी अशा प्रकारचं म्हणतात. या आभासवादीच्या मतामध्ये, हे जे आभासवादी आहे या आभासवाद्यांच्या मतामध्ये सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य हे अज्ञानाचे विरोधी नाही. बघा, हे जे आभासवादी आहेत ना, आभासवादी ते चैतन्य अज्ञानाचे विरोधी मानतच नाही.
सामान्य चैतन्य जसं अज्ञानाच्या विरोधी नाही, तसं विशेष चैतन्य सुद्धा काय नाही अज्ञानाच्या विरोधी नाही. तर मग कोण विरोधी आहे? वृत्ती सहित आभास किंवा आभासासहित वृत्ती अज्ञानाच्या विरोधी आहे. कळलं का? वृत्ती सहित आभास किंवा आभासासह वृत्ती हे विरोधी अज्ञानाचे. वृत्ती सहित आभास किंवा आभासासहित वृत्ती अज्ञानाचे विरोधी आहे. केवळ प्रकाशरूप चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. केवळ प्रकाशरूप असणारं ज्ञानस्वरूप असणारं जे चैतन्य आहे म्हणजे सामान्य चैतन्य, त्यालाच कोणतं चैतन्य म्हणतात, ते अज्ञानाचे काही विरोधी नाही. एकंदर या विवेचनावरून आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे काय झालं? सिद्ध झालं. आत्म्याचं ज्ञान अज्ञानाला विरोध करत नाही हे सिद्ध केलं. म्हणजे याचा अर्थ आत्मज्ञान स्वरूप जरी असलं तरी ते अज्ञान स्वरूप असणाऱ्या आत्म्या ठिकाणी अज्ञान जाऊ शकतं हे सिद्ध झालं. म्हणजे अज्ञानाचा काय झाला? संभव सिद्ध होऊ लागला का नाही? हा, एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे हे सिद्ध झालं. आणि ते अज्ञानच सर्व अध्यासाचं काय आहे? कारण आहे. या पूर्व पक्षाने दुसरं काही बी सांगितलं, हे कारण ते कारण ते कारण. मूळ अध्यासाचं कारण कोण आहे? अज्ञान. अज्ञान हे कारण. आणि आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानानं त्या अज्ञानाची काय होते? निवृत्ती होते. आता ज्या वस्तूच्या अज्ञानानं अध्यास होत असतो त्याच वस्तूच्या ज्ञानानं तो अध्यास काय होत असतो? निवृत्त होत असतो. आत्मस्वरूपाच्या अज्ञानानं हा सगळा जगाचा बंद असा भासायला लागला तर आत्मस्वरूपाच्या ज्ञानानं जगाचा बंध काय होऊन जाईल? निवृत्त होऊन जाईल. जगदरूपी बंध. बघा, आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानानं त्या अज्ञानाची निवृत्ती होते. म्हणून ते अध्यस्त आहे काय झालं? सिद्ध झालं. म्हणून काय सिद्ध झालं? ते अज्ञान हे काय आहे? अध्यस्त आहे हे सिद्ध झालं. अध्यस्त कारण ती निवृत्ती होते ना त्याची. ज्ञानानं ज्याची निवृत्ती होत असते त्याला अध्यस्त म्हणत असतात. आणि ती अज्ञानाची निवृत्ती कशाने व्हायला लागली? ज्ञानानं व्हायला लागली. म्हणून ते काय आहे? अध्यस्त आहे. अध्यस्त अज्ञान. अध्यस्त अज्ञानाची याप्रमाणे सिद्धी झाल्यावर आता आत्मा सामान्य विशेष भावरहित निर्विशेष असा आहे. असा निर्विशेष स्वयंप्रकाश रूप आत्मा सामान्य रूपानं ज्ञात आणि विशेष रूपानं अज्ञात असं म्हणणं संभवत नाही. व म्हणूनच केवळ स्वयंप्रकाश आत्म्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही असं त्यांनी शंका केली होती. त्यांचं काय म्हणणं होतं? आतापर्यंत वेदांतांनी हे सिद्ध केलं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा अध्यास संभवतो, अज्ञान संभवतो. आत्मा जरी ज्ञान स्वरूप असला तरी त्याचं ते ज्ञान सामान्य स्वरूप आहे. आणि सामान्य ज्ञान हे विशेष स्वरूपाच्या अज्ञानाच्या विरोधी नसतं. म्हणून आत्मज्ञान स्वरूप असला तरी तिथं अज्ञान राहतं. असा कारणाध्यासाचा म्हणजे अज्ञानाचा संभव आहे असं सिद्ध केलं. आता हे सिद्ध केल्यानंतर त्यांनी पूर्वपक्षीने असं एक म्हटलेलं होतं. काय म्हटलं होतं? की आत्मा हा निर्विशेष आहे असं तुमच्या वेदांत मतामध्ये म्हणतात. निर्विशेष म्हणजे त्याच्या ठिकाणी कुठला विशेष नाही. तो सामान्य आहे किंवा तो विशेष आहे असं त्याच्याविषयी काही बोलता येत नाही. म्हणजेच आत्मा हा सामान्य विशेष भावरहित आहे. कसा आहे? सामान्य आणि विशेष भाव यानं रहित आत्मा अशा प्रकारचा आहे. त्याच्या ठिकाणी सामान्य विशेष कसलाच भाव नाही असं तुमच्या मतात असल्यामुळं तुम्हाला आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आहे, विशेष रूपाने अज्ञात आहे असं म्हणता येईल का? म्हणता येत नाही. तुम्ही जर म्हणायला लागलं की आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आहे ना विशेष रूपाने अज्ञात आहे तर मग आत्म्या ठिकाणी सामान्य विशेष भाव यायला लागले. आणि तुम्ही तर म्हणता की आत्मा सामान्य विशेष भाव देत आहे. या सिद्धांताची हानी होऊन जाईल ना तुमच्या, अशी शंका केली. मग त्या शंकेचं समाधान आता सांग. या शंकेचं समाधान सांगतो. प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अध्यासाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजे असं आमचं म्हणणंच नाही का.
महत्त्वाची गोष्ट असे आता की अध्यास होण्यासाठी आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजेतच असं आमचं म्हणणं नाही. आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजे, सामान्य विशेष भाव असले म्हणजेच अध्यास होतो असं आमचं म्हणणं कुठे आहे? आणि थोडं असं म्हणतो मग आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव नाहीतच आहे. पण काय, आत्मा सामान्य रूपाने अज्ञात आहे, विशेष रूपाने अज्ञात आहे अशी भावना जीवाच्या ठिकाणी आहे का नाही? म्हणजे प्रतीतीत तसं आहे. जशी वस्तू असते तशीच प्रतीती असते असं नाही. तशी प्रतीती असते का? आता एखाद्याला वाटते हा माणूस लय सज्जन आहे, काय वाटते? हा माणूस सज्जन आहे वाटते, ती बदमाश असते. म्हणजे त्या ठिकाणी काय असते? बदमाशपणा असते. आणि ह्याला कसं वाटतंय? सज्जन वाटतंय. मग आता तो सज्जन आहे का? तो सज्जन आहे अशी याला प्रतीती आहे. याला तशी प्रतीती यायला लागली की हा सज्जन आहे म्हणून. आणि एखादा सज्जन असतंय ते बदमाश वाटतंय. आता तो बदमाश आहे का सज्जन आहे? तो सज्जन आहे. ह्याला काय प्रतीती आहे त्याची? बदमाश. समजतंय ना? नाही म्हणजे जशी वस्तू असते तशीच त्याची प्रतीती असते असं मात्र नाही. अध्यासाला सामान्य विशेष भाव आत्म्याच्या ठिकाणी पाहिजेत असं आम्हाला म्हणायचं नाही. मग पाहणाऱ्याला आत्म्याबद्दल असं सामान्य आणि विशेष रूपानं ज्ञान होते. आत्मा सामान्य रूपानं ज्ञान होते आणि विशेष रूपानं अज्ञात असते. लक्षामध्ये आत्म्याच्या आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आहेत असं नाही, पण प्रतीती तशी आहे. कशी प्रतीती आहे बघा. तर प्रथम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अध्यासाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजे असं आमचं नाही. फक्त आत्मा सामान्य रूपानं ज्ञात आणि विशेष रूपानं अज्ञात असा प्रतीतीत असणारा फक्त सामान्य विशेष भाव अध्यासाला येतोय. कळलं का? प्रतीतीमध्ये असणारा असा जो भाव आहे, आत्मा सामान्य रूपानं ज्ञात आहे, आत्मा कसा आहे? विशेष रूपानं अज्ञात आहे, असा प्रतीतीला येणारा जो भाव आहे तो भाव अध्यासाला काय असतो? हेतू असतो. आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आहे तर ते अध्यासाला येतोय असं नाही. प्रतीतीत असणारा भाव काय प्रतीतीत तसं पाहिजे. मग तसं प्रतीत असलं का आत्मा सामान्य ज्ञात आणि विशेष रूपानं अज्ञात, मग हा अध्यासाला येतो. प्रतीत असणारा तो भाव आलं. फक्त आत्मा सामान्य रूपानं ज्ञात आणि विशेष रूपानं अज्ञात असा प्रतीतीत असणारा फक्त सामान्य विशेष भाव अध्यासाला येतो आहे. आणि अज्ञानी जीवांना आत्म्याचं सामान्य रूपानं ज्ञान आणि विशेष रूपानं काय आहे? अज्ञान आहे. आत्म्याला बघा सामान्य लोक जाणतात का? आणि अज्ञानी लोक जे असतात, अज्ञानी जीव जे असतात ते आत्म्याला म्हणजे आत्मस्वरूपाला जाणतात का? नाही जाणत. मग लगेच जाणत नाहीत का? जाणतात, पण सामान्य रूपानं आत्म्याला जाणतात. आत्मा म्हणजे मी, आणि त्या मीला फक्त सामान्य रूपानं जाणतात. मी आहे, मी नाही असं कधी वाटतं कुणाला? मी आहे असं वाटतं का नाही? म्हणजे आहे या रूपानं मीला जाणतात, म्हणजे आत्म्याला जाणतात. कुणाला जाणतात? आहे या रूपानं जाणतात, म्हणजे अस्तित्व रूपानं जाणतात. म्हणजे यालाच आत्म्याचं सामान्य ज्ञान म्हणतात. मी आहे असं कळतं का नाही सगळ्याला? म्हणजे सगळ्याला आपलं स्वरूपाचं कळत ज्ञान व्हायला लागलं मी आहे म्हणून. मग हे जे ज्ञान आहे आत्मस्वरूपाचं हे सामान्य ज्ञान आहे सगळ्या ज्ञानी जीवाला, आहे का नाही? आहे. पण आत्म्याचं जे विशेष रूप आहे ते कळतं का? अस्ति भाती प्रिय, त्याला सच्चिदानंद म्हणतात. अस्ति म्हणजे सत, भाती म्हणजे चित, आणि प्रिय म्हणजे आनंद. प्रिय म्हणजे काय? आनंद. आनंदच प्रिय असतो.
समजते ना? मग हे आत्म्याचे हे रूप आहेत. आत्मा नित्यमुक्त आहे, आत्मा कुटस्थ आहे, अमका आहे, तमका आहे, बरंच आत्म्याचं वर्णन केलेलं आहे. मग ते कळते का अज्ञानी जीवाना? आत्मा चिद्रूप आहे कळते, आत्मा आनंदरूप आहे कळते, कळत. आत्मा नित्यमुक्त आहे कळते, हे असलं कळतच नाही अज्ञानी जीवांना. म्हणजे आत्मस्वरूपाबद्दल अज्ञानी जीव जाणतात, फक्त अस्तित्व रूपानं आत्म्याला जाणतात. कसं जाणतात? आत्मा आहे असं एवढं जाणतात. याला म्हणतात आत्म्याचं सामान्य ज्ञान. त्याला काय म्हणतात? आत्म्याचं असं अज्ञानी जीवांना सामान्य ज्ञान आहे की नाही? आत्म्याचं आहे. आणि आत्म्याच्या विशेष रूपाला जाणत नाही. आत्म्याचं भाग्य रूप, आत्म्याचं प्रिय रूप, आत्म्याचं नित्यमुक्त रूप, आत्म्याचं कुटस्थ रूप हे जाणत अज्ञानी लोक जाणत नाही. म्हणजे विशेष रूपानं आत्म्याला जाणत नाही, सामान्य रूपानं अज्ञानी लोक जे आत्म्याला काय करत असतात? जाणत असतात. अलग लक्षामध्ये समजते का? विशेष रूपानं जाणतात का? जाणत नाहीत. विशेष रूपानं जाणत नाहीत म्हणजे विशेष रूपाचं काय आहे? अज्ञान आहे. म्हणजेच अज्ञानी जीवांना आत्मस्वरूपाचं सामान्य ज्ञान म्हणजे अस्तित्व रूपानं ज्ञान असतं, आणि विशेष रूपाने आत्म्याचं काय असतं? अज्ञान असतं. विशेष रूपानं म्हणजे नित्यमुक्तत्व याचं त्यांना ज्ञान नसतं, म्हणजे विशेष रूपाचं काय असतं? अज्ञान असतं. म्हणजे आत्मा सामान्य रूपानं ज्ञान आणि विशेष रूपानं अज्ञान असा भाव या अज्ञानी जीवाच्या अंतःकरणामध्ये असतो. आणि हा जो भाव आहे सामान्य रूपानं ज्ञात असणं, विशेष रूपानं अज्ञात असणं, हा भावच अध्यासाला, बंधाच्या अध्यासाला काय आहे? कारण आहे. बघा, अज्ञानी जीवांना आत्म्याचं सामान्य रूपानं ज्ञान आणि विशेष रूपानं अज्ञान आहे. तसं असल्या वाचून मी मनुष्य इत्यादी अध्यस्त व्यवहार संभवनीय नाही. आहे का संभवनीय? नाही. अस्ति भाती प्रिय कुटस्थ नित्यमुक्तादी आत्म्याचं स्वरूप आहे. त्यापैकी मी आहे या बोधानं आत्म्याचं फक्त अस्तित्व मात्र कळतं. मी आहे म्हटलं की काय कळतं? फक्त आत्म्याचं अस्तित्व कळतं. सर्व अज्ञानी जीवांना ज्ञात आहे. काय ज्ञात आहे? मी आहे नाही. आणि कुटस्थ नित्यमुक्त म्हणजे आत्म्याचं जे सामान्य रूप आहे ते सगळ्यांना ज्ञात आहे अस्तित्व मानून. बघा घ्या मागची वेळ. बघा, अस्ति भाती प्रिय कुटस्थ नित्यमुक्तादी आत्म्याचे स्वरूप आहे. त्यापैकी मी आहे या बोधानं आत्म्याचं फक्त अस्तित्व मात्र बोध होतो. सर्व अज्ञानी जीवांना ज्ञात आहे का नाही? नाही. अस्तित्व रूपानं आपला आत्मा सगळ्यात ज्ञात आहे की नाही? आहे. आणि कुटस्थ नित्यमुक्तादी आत्म्याचं विशेष रूप कसं आहे? अज्ञात आहे. जे तर आत्म्याचं अस्तित्व रूप आहे तेथे भातित्व, प्रियत्व, कुटस्थत्वादी विशेष रूप आहेच आहे. आता इकडे बघा, जिथं आत्म्याचं अस्तित्व रूप आहे तिथे आत्म्याचं नित्य होत नाही का? तिथं आत्म्याचं चित होत नाही का? तिथं आत्म्याचा आनंद होत नाही का? हे सगळं तिथं आहे, पण ती प्रतीतीला येत नाही. ती काय येत नाही? प्रतीतीला येत नाही म्हणजे त्याचं काय? अज्ञान आहे. व्हायला लागलं की आपल्या ठिकाणी ते अज्ञान. आत्म्याचं अस्तित्व रूपानं सामान्य ज्ञान असून सुद्धा नित्य मुक्त चित आनंद या रूपानं त्या आत्म्याचं अज्ञान आहे का नाही? म्हणजे ज्ञान असून सुद्धा अज्ञान राहायला लागलं का नाही? जागे. मग ज्ञान असून सुद्धा अज्ञान राहतं. अज्ञान राहायला लागलं म्हणजे कारणात असं काय व्हायला लागलं? संभव सिद्ध होऊ लागलाय. बघा, जे त्या आत्म्याचं अस्तित्व आहे ते भातित्व पण आहे, प्रियत्व पण आहे, कुटस्थवादी विशेष रूप आहेच, परंतु त्या विशेष रूपाचं काय नसतं? ज्ञान नसतं. म्हणून सामान्य रूपानं ज्ञात व विशेष रूपानं अज्ञात आत्मस्वरूप जे आहे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडणं संभवनीय आहे. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष आम्ही लागले नाहीत, म्हणून विशेष आत्मा आहे या सिद्धांताची नाही आणि होत नाही. कळलं का? मग सामान्य विशेष भाव आत्म्याच्या ठिकाणी नाही, तो जीवाच्या ठिकाणी प्रतीतीला येणारा भाव आहे. कुठं? जीवाच्या ठिकाणी तो भाव प्रतीतीला येतो की आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आहे, आत्मा विशेष रूपाने अज्ञात.
बघा पद्धतीत येणारा भाव हा त्याचा येतो. समजते का? ओम शांती शांती शांती.